जय शिवराय. शिवकालीन इतिहासात अजरामर झालेली जेजुरी गडावरील भेट. छत्रपती शिवरायांनी जुलमी मोगल सत्तेचा कडवा प्रतिकार करत अल्पकाळातच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. दिवसेंदिवस महाराज मोगलांच्या ताब्यातील एक आणि एक गड सर करीत होते आणि त्या प्रत्येक गडावर शिवशाहीचा वैभवाचा भगवा राजबिंडाध्वज दिमाखाने फडकवत होता. बघता बघता महाराजांची कीर्तीने महाराष्ट्राच्या सीमा कधीच पार केल्या होत्या. त्यावेळेस छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे कर्नाटकमध्ये आदिलशहाच्या सेवेस होते. शहाजीराजांच्या कामामुळे शहाजीराजांचा बराच काळ कर्नाटकात जात होता. मात्र त्यांच्याही कानावर पुत्र शिवरायांच्या कीर्तीचा डंका निनादत होता. सर्वच कुटुंबियांना एकमेकाच्या भेटीची ओढ लागून राहिली होती. त्यामुळे शहाजीराजांनी कुटुंबाच्या भेटीचे मनावर घेऊन बेंगरूळ सोडले. मजल दरमजल करीत तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते आपल्या घोडदळ पायदळासह पुण्यात येत होते. त्यावेळी छत्रपती शिवरायांना पकडण्याच्या हेतूने शाहिस्तेखान पुण्यात लहालमलात तळ ठोकून बसला होता. त्यामुळे शहाजीराजे आणि छत्रपती शिवराय यांची भेट जेजुरीत होणे हिताचे होते. बऱ्याच वर्षानंतर मुखावलोकन करायचे झाल्यास एखाद्या तीर्थक्षेत्री करावे असा धार्मिक संकेत असल्यामुळे छत्रपती शिवरायांनीही जेजुरीत वडिलांची भेट घ्यायचे ठरवले. शहाजीराजे जेजुरीला येताच त्याने गडावर जाऊन खंडोबांचे दर्शन घेतले. आज ज्या ठिकाणी 2.5 पायऱ्या आहेत त्या ठिकाणी पितापुत्राची भेट घ्यायचे ठरले. प्रथम एकामेकाकडे न पाहता साजूक तुपाने भरलेल्या काशाच्या परातीत शहाजीराजे व छत्रपती शिवरायांनी पाहिले. आनंदित झालेले परस्परांचे चेहरे दोघांनाही दिसले. नंतर छत्रपती शिवरायांनी नम्रपणे आपले मस्तक शहाजीराजांच्या चरणावर ठेवले. पितापुत्राने एकामेकाकडून मिठी मारली. शहाजीराजे व छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले. असे झाले शहाजीराजे आणि छत्रपती शिवरायांचे मुखावलोकन. मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेली जेजुरी गडावरील हीच ती पितापुत्राची भेट. फर्जंद शहाजीराजे व छत्रपती शिवराय यांचा जेजुरी गडावरील भेटीचा प्रसंग इसवी सन 1662 सालची घटना होय.